आवडीचा आणि आपल्याला जी काम करण्याची इच्छा आहे त्याचा समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा ह्या भावनेतून खरं तर पंचायत समिती लढवण्याचा माझा निर्णय आहे. मग आम्ही निर्णय घेतला की बाबा आपल्याला याच्यामध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे. भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपकडं एक विकासाचा दृष्टिकोन आहे. जल योजनेच्या माध्यमातून 65 गावांना प्यायचं पाणी पुरवलं जातं. पण आपण पाहतो वर्ष झालं, 1 वर्ष झाले की नाझरे धरण कोरडं पडतं. तर दरडोई हजारो किंवा सोमतीला लाखो भाविक येतात. हे जर पर्यटन स्थळ किंवा हे जर आपले धार्मिक स्थळांचा आपण विकास केला. माझे आमदार संजय जगताप असतील, यांच्या सर्वातून आता जर तिकीट मिळालं तर सगळं सर्वांशी मिळून घेऊन इलेक्शन लढवणार का? मंडळी नमस्कार. पुरंदर तालुक्यातील तीर्थक्षेत्र गाव म्हणून ओळख असलेल्या धालेवाडी गावातलं राजकारण गेल्या काही वर्षात प्रचंड गाजलं. त्यांनी सरपंच निवडणूक, पॅनल विजयी, विरोधकांना धक्का आणि त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यातील मोठा संघर्ष. भाजपमधून माळशिरस गणातून पंचायत समिती लढवण्यास इच्छुक असलेले आणि कायम राजकारणात सक्रिय असलेले हनुमंत उर्फ बाळासाहेब काळाने आज थेट आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. दादा नमस्कार. स्वागत आहे आपलं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. काय सांगाल, कोण आहेत बाळासाहेब किंवा कोण आहेत हनुमंत काळाने? नमस्कार, मी हनुमंत उर्फ बाळासाहेब कहाणे. खरं तर मला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. गाव पातळीवरती ज्यावेळेस सामाजिक कार्यामध्ये आमचे काही ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी होती, त्याच्यामध्ये महादेवांना कहाणे असतील, जगन्नाथ साबळे असतील, त्याच्यानंतर स्वर्गीय सावळनाना साबळे असतील, हनुमंत बाप्पू दीक्षित असतील, माजी सरपंच चंद्रकांत भाऊ कहाणे असतील, रामदास तुकाराम कहाणे असतील, मुरलीतात्या कहाणे असतील, अशी अनेक नावं आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे धालेवाडी गाव उभारण्याचं काम केलं गेलं. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांच्या सहवासामध्ये काम करण्याची खरं तर मला संधी मिळाली आणि त्याच्यातूनच माझी राजकीय इच्छा असेल किंवा सामाजिक इच्छा असेल, दळणघडण त्यांच्या विचारांच्या माध्यमातून घडत गेली आणि अशा पद्धतीने माझा राजकीय व सामाजिक प्रवास चालू झाला. दादा, धालेवाडी गावाच्या राजकारणात तुम्ही सक्रिय कधीपासून झालात? साधारणतः 1998 साली आमच्याकडे एक जुनं युवक एकता मित्र मंडळ होतं. त्याचं आम्ही युवक कलाकडं व सामाजिक प्रतिष्ठान म्हणून नवीन प्रतिष्ठान स्थापन केलं. त्या प्रतिष्ठानमध्ये आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र मारुती साबळे यांना अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांना. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक मंडळाची दिशा, तरुणांना हाताळण्याची त्यांची एक एक चांगली कसोटी होती की बाबा सर्वांना न्याय देणं, सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या मंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडं 2006 साली आलं. जवळपास मी 10 वर्ष त्या मंडळाचा अध्यक्ष होतो आणि त्याच्या माध्यमातूनच मंडळाच्या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकांच्या उपयोगी कामं करण्याची संधी त्या माध्यमातून मला मिळत गेली. धालेवाडी गावात ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यावेळेस पूर्ण पॅनल निवडून आणला आणि किंगमेकर ठरलात, काय सांगाल? परिस्थिती अशी होती की गेले 15 वर्ष एक हाती सत्ता विरोधकांच्या ताब्यामध्ये होते. खरं तर मी विरोधकांच्या ताब्यामध्ये म्हणणार नाही, कारण 15 वर्ष त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या प्रत्येक विजयी कामामध्ये किंवा प्रत्येक विजयामध्ये किंवा ज्या गावच्या विकास कामं त्यांनी त्यांच्या माध्यमातून झाली त्यांच्याबरोबर मी होतो. परंतु नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्या गेल्या, नाराजी नाट्य चालू झालं आणि मग कुठंतरी गावामध्ये एक थोडीशी अस्थिरता निर्माण झाल्यासारखं वाटायला लागलं. लोकांना कुठंतरी आपल्याच गावामध्ये एक थोडंसं परकी भूमिका वाटायला लागली की बाबा आपलं जे गावचं गावपण होतं, गावची युती होती, त्याच्यामध्ये थोडीशी कुठंतरी बाधा यायला लागली आणि त्या माध्यमातून पुन्हा एक नवीन संघटन बांधण्याचं काम आम्ही केलं की बाबा आपल्या गावचं गावपण जपलं पाहिजे आणि त्याच्यामधून मग आम्ही भैरवनाथ पॅनलची उभारणी केली आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो. पूर्ण पॅनल तुम्ही निवडून आणला होता आणि विरोधकांना चितपट केलं होतं. काय रणनीती होती त्यावर? त्याच्या पाठीमागची रणनीती म्हणण्यापेक्षा गावामध्ये विकास कामाची जी व्याख्या होती, खरं तर आमचं धालेवाडी गाव एक छोटंसं गाव आहे, परंतु एक शेतीप्रधान गाव आहे. इथला शेतकरी असेल, इथला युवक असेल, तो त्याच्या शेती व्यवसायामध्ये
आधुनिक पद्धतीने शेती कसे करता येईल. हं. त्याचबरोबर गावचा एक हिस्सा होत असताना बाबा आपल्या गावचं सामाजिक जडणघडण चांगलं झालं पाहिजे, हं, हं. गावचा विकास झाला पाहिजे. हं. आणि खरं तर मला माझ्या गावचा अभिमान आहे, हं. की इथला प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण विकासाच्या भूमिकेला बघून काम करतो. हं. खरा काम करणारा नेता कोण आहे, खरा काम करणारा चेहरा कोण आहे, ह्याची जाण असणारं आमचं गाव आहे. आणि त्याच्यामुळे चांगली कामं करायला नेहमीच या गावामध्ये एक उत्स्फूर्तपणे ऊर्जा निर्माण होते, एक ताकद निर्माण होते. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये विकास कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि बाकीच्या गोष्टी अनेक गावच्या म्हणजे राजकारण. राजकारणामध्ये गावच्या दृष्टीने किंवा गावच्या हिताला बाधा निर्माण करणाऱ्या पुढे आल्यानंतर हं. मग आम्ही निर्णय घेतला, की बाबा आपल्याला याच्यामध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे. आपलं गाव विकासासाठी तर ओळखलं जातं, त्यासोबत राजकारणासाठी ओळखलं जातं. हं. याच्याकडे कसं बघताय? किंवा विकास किंवा विरुद्ध राजकारण, हा संघर्ष जो होता, याकडे आपण कसं बघताय? नाही, बऱ्याच अंशी आम्ही राजकारणाकडे पाहत असताना सर्वप्रथम आम्ही आमच्या गावचा विकास पाहिला. हं. गावचं गाव पण जपण्याचा प्रयत्न केला. हं. आम्ही विकासाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं, तर आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमच्या पंचकृषीचे भाग्यविधाते आदरणीय प्रकाशभाईजी भोयटे, हं. खरं तर कोथळे, रानमळा, धालेवाडी किंवा पंचकृषीच नव्हे, तर तालुक्यामध्ये ज्यांच्याशी त्यांचे संपर्क आहेत, हं. त्या प्रत्येक गावातील सरपंचांना किंवा त्या प्रत्येक गावच्या विकास कामासाठी हं. त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हं. सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली. हं. त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळपास आमच्या गावामध्ये 5 ते 6 कोटीची कामं या 5 वर्षामध्ये केली. हं. भाईंच्या मार्गदर्शनानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही 3 वर्षापूर्वी आदरणीय गंगारामदादा जगदाळे या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. हं. त्यांच्या माध्यमातून खरं तर भाजपमध्ये जाण्याची संधी आम्हाला मिळाली. हं. आणि त्या संधीचं सोनं कार्यकर्त्यांना ताकद देणं, कार्यकर्त्यांना बळ देणं, त्याच्या विकासाच्या गतीला वेग देणं, ही भूमिका जर कुठल्या पक्षामध्ये असेल तर निश्चितच ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही खरं विकास कामं करत गेलो. ज्यावेळेस ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आली, त्यावेळेस त्यावेळेसपासून बदललेलं गाव आणि आधीचं गाव काय फरक वाटतोय आता सध्या? आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिलं हं. तर एक 15 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये एक विचाराची एक बैठक होती. हां. आमच्याकडे समर्थ सटरफटर महाराजांची संजीवन समाधी आणि समाधी आहे. हं. त्याच्यामध्ये असा विषय आहे, हं. की बाबांचं एक ब्रीज वाक्य होतं, एकी एचे बळ बाबा सांगे सर्व काळ. सर्व लोकांना घेऊन बसणे, गावगाड्यामध्ये बैठक घेणे, गावाचा विचार, गावाचा आचार, ती एकी, ही भावना ही भावना जपण्यासाठी आम्हाला गेली 15 वर्ष जो त्रास झाला, त्याच्यामधून आम्ही पुन्हा ही बैठक बाबा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आलो, साधारणतः एक सुरुवातीचे 1-2 वर्ष सोडलीत. आता एक 2-3 वर्ष झालं आमचं गाव पण, गावातली लोकं, भावक्या एकामेकीमध्ये पुन्हा माणसं बोलायला लागली, चर्चा करायला लागलेत, एकामेकाच्या सुखदुःखामध्ये जायला लागले. हं. कारण तरुण असतील किंवा ज्येष्ठ असेल, यांना या गोष्टीची जाणीव झाली, की बाबा राजकारणापाशी ठेवलं पाहिजे आणि गावचं गाव पण जागेवरती ठेवलं पाहिजे. पुढील राजकारणात संदर्भात आपण बोललात. आता पुढं राजकीय, तुम्ही पंचायत समितीसाठी भाजपमधून इच्छुक आहात, अशी एक चर्चा आहे. हो. काय सांगाल? सध्या भाजपच का? तर भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर भाजपकडं एक विकासाचा दृष्टिकोन आहे. हं. या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, हं. ज्यांचं आज जगामध्ये नाव आहे. हं. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल किंवा महायुती सरकार असेल, अनेक विकास कामांना त्यांनी सहकार्य दिलेलं आहे. अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये चालू आहेत. तर तोच एक धागा पकडून की बाबा पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला राजकारणाबरोबर समाजकारणाची आवड आहे. आपल्याही आवडीचा आणि आपल्याला जी काम करण्याची इच्छा आहे त्याचा समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा, ह्या भावनेतून खरं तर पंचायत समिती लढवण्याचा माझा निर्णय आहे. मागील काही काळात जे समिती अध्यक्ष होते किंवा गणाचा विकास, ह्याकडे कसं बघताय, की विकास झाला आहे की नाही झाला आहे किंवा काय होणं गरजेचं आहे, हा दृष्टिकोन काय वाटतोय तुम्हाला? नाही, आज जर आपण बघितलं हं. तर साधारणतः आपला जो पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग आहे आणि त्या पूर्व भागामधील माळशिरस हा आमचा गण येतो. हं. या गणामध्ये जर पाहिलं तर आता नाझरे धरण आहे, जी पुरंदरची संजीवनी म्हणून आपण समजतो. हं. हं. त्याच्यामध्ये जवळपास
65 गावांसाठी पाणी पुरवठ्या योजना आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून 65 गावांना प्यायचं पाणी पुरवलं जातं. पण आपण पाहतो वर्ष झालं, 1 वर्ष झालं की नाझरे धरण कोरडं पडतं. त्याच्यावरती कुठंतरी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, साधारणतः भुलेश्वर देवस्थान असेल, त्याच्यानंतर नायगावचं आपण जे आपलं सिद्धोबाचं नाव आपण म्हणतो सिद्धेश्वराचं मंदिर असेल, त्याच्यानंतर पांडेश्वर सारख्या ठिकाणी देशातील 1 नंबरची माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी महादेवांची पिंड आहे. त्याच्यानंतर रणमाळ्यासारख्या ठिकाणी तुकाई मातेचं मंदिर आहे. आमच्या कोथळे गावामध्ये पांडवकालीन महादेवाचं मोठं मंदिर आहे. धालेवाडीमध्ये सारख्या ठिकाणी आपण पाहता की सोमतीचे जे मूळ ठिकाण आहे, जिथं रंभाईचं ठाणं आहे, जिथं दरडोई हजारो किंवा सोमतीला लाखो भाविक येतात. हे जर पर्यटन स्थळ किंवा हे जर आपले धार्मिक स्थळांचा आपण विकास केला तर पूर्व भागामध्ये सुद्धा बाहेरचे पर्यटक येतील, भाविक येतील, जेणेकरून आपल्या विकास कामांना त्या ठिकाणी चालना मिळेल. ह्या दृष्टीने विचार करून मला असं वाटतं की पंचायत समिती सारख्या उमेदवारीच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी सोडवता येतील. पंचायत समितीच्या जर सदस्य झालात तर कोणती विकास कामं आपण करण्याचं पहिलं काम कोण करणार आहात? माझं तर पहिला निर्णय असा असणार आहे की बाबा बऱ्याच अंशी पुरंदरचा हा पूर्व भाग आणि या पूर्व भागामध्ये शेती योग्य किंवा फळबागा लागवडीसारखं क्षेत्र आहे, ज्याच्या माध्यमातून आपण नाझऱ्यातून असेल किंवा पुरंदर उपसाच्या योजनेच्या माध्यमातून आपण पाण्याचं नियोजन केलं असेल तर शेतकऱ्यांना की बाबा त्यांचं पीक नियोजनामध्ये किंवा वेळेमध्ये कसं आणता येईल, त्यासाठी पाणी पुरवठा किंवा पाण्याचं नियोजन कसं करता येईल, या माध्यमातून बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याची माझी तरी वैयक्तिक तयारी आहे. गणात तरुणांसाठी काय तुमच्याकडे हे असणार आहे एक दृष्टिकोन की तरुणांसाठी हे केलं पाहिजे आपण? तरुणांसाठी जर आपण पाहिलं तर खरं तर सध्याचे युवक आपण पाहतो की देशाची ताकद आहे. आजचा युवक तुमच्यासोबतही अनेक युवक होते पहिल्या सुरुवातीपासून. बरोबर. आजचे युवक जर आपण पाहिलं तर आजचे युवक सुशिक्षित आहेत, आधुनिक युगामध्ये ते काम करतात. युट्यूबच्या माध्यमातून आपण जर पाहिलं की आपला कुठलाही पारंपरिक व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आपल्याला आधुनिकता कशी आणता येईल, युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जगामध्ये कुठल्या विषयामध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे ते शेती व्यवसाय असेल, तुमच्याकडे डाळिंब बाग असेल, तुमच्याकडे द्राक्ष बाग असेल, तुमच्याकडे आंबा बाग असेल किंवा अनेक कुठलाही तुमचा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये खरं युवकांनी आधुनिकता आणली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा संदेश युवकांना असेल की बाबा समाजकारण आणि राजकारण याच्याकडे सुद्धा आपण प्रामाणिकतेने लक्ष दिलं पाहिजे. युवकांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर निश्चितच विकासाला गती मिळते आणि पारदर्शकता येते. नक्कीच. जर आपण पाहिलं माळशिरस गणामध्ये महिलांचंही खूप प्रमाण आहे किंवा मतदान आहे. महिलांसाठी काय एक तुम्ही दृष्टिकोन ठेवताय की या गोष्टी केल्या हव्यात किंवा सुरक्षितता असेल त्यांची, CCTV वगैरे गावातील, तुमच्याही गावात CCTV आहेत? आता आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही CCTV तर बसवलेले आहेच. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 वित्त आयोगामधून महिलांसाठी प्रशिक्षणासाठी 15% निधी असतो. आम्ही जवळपास 2022-23, 23-24 या 15%चा 1,20,000चा निधी महिला सक्षमीकरणासाठी आम्ही महिलांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सचं ट्रेनिंग ठेवलं, ज्याच्यामध्ये जवळपास 45 महिलांनी सहभाग घेतला. त्याच्यानंतर आमच्याकडे जवळपास 18 बचत गट आहेत, त्याच्यामध्ये एक महिला ग्रामसंघ आहे. महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा महिलांना पर्यंत सहकार्य करता येईल आणि प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15 वित्त आयोगातून जो काही निधी असेल तो महिला सक्षमीकरणासाठी वापरला गेला पाहिजे. CCTV कॅमेरे तर प्रत्येक गावाने बसवलेच पाहिजे, कारण आज ती काळाची गरज आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही आमच्या गावामध्ये CCTV असतील, 15 वित्त आयोग असतील किंवा अनेक अजून काही ह्याच्या माध्यमातून किंवा ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा ऐच्छुक वर्गणीमधून असेल, महिला सबलीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. नक्कीच धालेवाडी ग्रामपंचायत ही जेव्हापासून तुम्ही हे झाला त्यावेळेस विकास भरपूर कामं आणली, तसं ते गणातही कामं होतील का? 100%. शेवटी
नेताच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेच्या पुढे सगळ्या गोष्टी फिक्या आहेत. तर त्याच्या इच्छा बळावरती सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य करू शकतो. दादा, हनुमंत काळाने हा संघर्षातून आलेला एक नेता आहे किंवा एक व्यक्ती आहे. आपण म्हणू कसं पाहता या संघर्षाकडे? एक जीवन प्रवास सुरुवातीला ज्या पक्षात होता त्या पक्षातून काही विरोध झाला, सोबत गावातून विरोध झाला, अनेक राजकीय प्रवास हा तुमच्या सोबत घडलाय. काय कसा होता तो प्रवास? सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास 17-18 वर्ष मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये गावच्या घडामोडीमध्ये थोडंसं आमच्या वैयक्तिक गाव पातळीच्या राजकारणामध्ये नेत्यांशी आणि आमचा दुरावा निर्माण झाला. परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थाची संघर्षाची वेळ आली त्यावेळेस बाकी एक हाती सपोर्ट मिळाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला काहीतरी वेगळा पर्याय घेतला पाहिजे. जर आपण वेगळा पर्याय नाही घेतला तर आपल्या पाठीमागे असणारा युवकांचा गट असेल किंवा गाव पातळीवरले काही ज्येष्ठ मार्गदर्शक असतील यांना आपण बळ देऊ शकत नाही. आणि त्या माध्यमातून मग आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्ष आम्ही राष्ट्रवादीमध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश करून घेतला. 2 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम केलं. आणि ज्यावेळेस आमची ग्रामपंचायतची इलेक्शन झाली त्यावेळेस आदरणीय गंगारामदादा जगदाळे ज्यावेळेस भाजपचे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. आणि खरं आम्हाला भाजपने त्याच्यामध्ये ताकद दिली. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जल जीवन योजना असेल, 3,15,00,000ची योजना असेल, त्याच्यानंतर जे आपण बघतो की सोमतीचं ठाणं आहे, एक नाविन्यपूर्व ते काम आहे. शेकडो वर्ष देव त्या ठिकाणी खरास्नानासाठी येत असतो. रामबाईचं मंदिर त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी कुठलाही रस्ता नव्हता किंवा सुविधा नव्हते. सर्वप्रथम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून 5 लाखाचा निधी त्या ठिकाणी टाकला. नंतर लोकसहभागातून जवळपास 25 ते 30 लाख रुपयाचा कच्चा रस्ता मुर्मीकरणाचा आम्ही त्या ठिकाणी तयार करून घेतला. त्याच्यानंतर आदरणीय प्रकाशभाईजी भोयटे यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी टाकले. त्याच्यानंतर ज्यावेळेस गाव पातळीच्या अंतर्गत रस्त्यांचा विषय असेल तर जवळपास प्रकाशभाई भोयटे यांच्या माध्यमातून आम्हाला 1 ते 1.5 कोटी रुपयाचा नुसता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी निधी मिळाला. मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीमध्ये आमची ग्रामपंचायत आहे. त्याच्यामध्ये आदरणीय विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जवळपास 50-60 लाख रुपयाचा निधी धालेवाडी ग्रामपंचायतीने आणला. त्याच्यामध्ये बेंदवस्तीमध्ये 30 लाखाचा सिमेंटचा रस्ता झाला. बेंदवस्तीमध्ये जवळपास साधारणतः 2.25 कोटी नुसते पाणी पुरवठ्यासाठी सेपरेट पाण्याची विहीर असेल, टाकी असेल, प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आदरणीय प्रकाशभाई भोयटेंच्या माध्यमातून, गंगारामदादा जगदाळेंच्या माध्यमातून, अशोक भाऊंचं आम्हाला मध्ये माझे आमदार अशोक भाऊ टेकवडेंचं मध्ये सहकार्य असतं. यांच्या माध्यमातून जवळपास 55 ते 60 लाख रुपये खर्च करून आम्ही नवीन ग्रामपंचायतची प्रशासकीय एक अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त नवीन अशी ग्रामपंचायतची इमारत उभी करतोय. ज्याच्यामध्ये आतापास जवळपास 25 लाख रुपये खर्च करून माझ्या माहितीप्रमाणे 2 स्लॅबचं काम तिथं पूर्णत्वाकडे आलेलं आहे. आणि पुढील काम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण करूया. सुरुवातीला ज्यावेळेस राजकीय प्रवास सुरू झाला होता त्यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. काय नेमकं कारण झालं होतं की काँग्रेस सोडावं लागली होती? परिस्थिती अशी होती की गाव पातळीचं राजकारण असतं. खरं तर त्याला राजकारण म्हणता येणार नाही. जवळपास 15 वर्ष काँग्रेसमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमाने आम्ही एकत्र काम केलं. आम्ही सत्तेमध्ये होतो. ज्यावेळेस 2015ची ग्रामपंचायतची इलेक्शन झाली, 14-15ची, त्यावेळेस कुठेतरी ग्रामपंचायतमध्ये हनुमंत काळाने हा ग्रामपंचायतचा चेहरा असेल म्हणून अगदी सगळ्या ग्रामस्थांना सांगण्यात आलं. माझे आमदार त्यावेळेस संजयजी जगताप, त्यावेळेस ते आमदार नव्हते, ते एक युवा नेते म्हणून काम करत होते. त्यांच्यापर्यंत हा विषय गेला
तर मला आदरणीय संजयजी जगताप यांनी बोलून घेतलं हं. की बाळासाहेब सगळे म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायत लढावी, हं. पण तुम्ही म्हणताय की नको. तर मी त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर ठीक आहे, मी ग्रामपंचायत लढतो. मग तशा पद्धतीने ग्रामपंचायत लढण्याचा मी निर्णय घेतला. परंतु मला माहिती होतं की हे फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं काम असू शकतं. आणि जी माझी शंका होती ती शंका खरी ठरली. हं. त्याच्यानंतर गाव पातळीवर नेते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला तर माहिती आहे, ग्रामपंचायत नसेल तर मला ते पुढचं जीवनमान जरा थोडंसं अवघड जाईल. हं. किंवा सरपंचकीचे जे उमेदवार आहेत त्यांची इच्छा आहे हं. की आमच्या जोडीला तुम्ही असावं. हं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, मी तुम्हाला कधीही कुठल्या पदाची अपेक्षाही केली नाही. हं. मी नेहमीच तुमच्या पाठीमागं निस्वार्थीपणे काम केलं. हं. कधीही तुम्हाला म्हटलं नाही की मला ग्रामपंचायतचं सरपंच बनवा, सोसायटीचं चेअरमन करा किंवा अनेक कुठलं. हं. ज्यावेळेस मंडळाचं 10 वर्ष अध्यक्षपद मी भोगलं, हं. युवक कला क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठान धालेवाडी, हं. त्यावेळेस ते मंडळ स्थापन करताना जे आता आमच्या गावचे नेते आहेत त्यांचा त्याच्यामध्ये कुठेही लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. हं. आम्ही युवकांनी ते तयार केलं होतं. त्याच्या माध्यमातून खरं माझा राजकीय प्रवास चालू झाला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये बाबा अशी परिस्थिती निर्माण झाली की मला शब्द दिला गेला की ठीक आहे, तुम्ही ग्रामपंचायत लढणार नसताल तर मी तुम्हाला सोसायटी देतो. हं. मग मी मान्य केलं आणि मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं की बाबा सोसायटी मला काही देऊ नका. माझी इच्छा नाहीये की मला कुठलं पद असावं. हं. मी काम करतोय, मला समाजकार्याची आवड आहे, त्याच्यामध्ये मी खुश आहे. पण त्यांनी सांगितलं तुम्हाला सोसायटी देतो, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा शब्द पाळला. त्यांनी मला सोसायटीचं चेअरमनकी दिली. त्यांनी ग्रामपंचायत लढली. हं. ग्रामपंचायतमध्ये आम्ही त्या तिसऱ्या टर्मला सुद्धा दणदणीत बिनविरोध. असा विजय, बिनविरोध नाही, लढूनच, हं. पण दणदणीत विजय मिळवला. हं. त्या ग्रामपंचायतच्या विजयानंतर माझ्याकडे सोसायटीचं चेअरमनकी आली. हं. माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 16, 17, 17, 18 या 2 वर्षामध्ये मी सोसायटीचा चेअरमन होतो. हं. पण खरी माशी त्या ठिकाणी शिंकली. माझा स्वभाव आहे स्वतःबरोबर सर्वांना बरोबर घेऊन काम करणं. हं. आपल्या बरोबर जो आहे किंवा विरोधक आहे, मी कधीही गाव पातळीवरती, आजही ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्ष आम्ही काम करतोय. हं. एकही विरोधक असं म्हणणार नाही की बाबा यांच्याकडे सत्ता आहे म्हणून यांनी आवर्जून आम्हाला कुठं अडवलं हं. किंवा कुठं त्रास दिला. जितक्या प्रेमाच्या मार्गाने, गोडीने, जो अवघड असणारा प्रश्न सुद्धा सोडवण्याचं 5 वर्ष आम्ही काम केलं. तीच परिस्थिती मी सोसायटीचा चेअरमन असताना निर्माण झाली. जवळपास 30 ते 35% आमचे सोसायटीचे विरोधक थकीत होते. हं. मी सोसायटीचा चेअरमन झाल्यानंतर गेले माझ्या आधी 10 वर्ष आमची सोसायटी ब ऑडिट वर्गामध्ये होते. हं. जेजुरी शाखेला माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 18 सोसायट्या आहेत. हं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे सोसायटीचं चेअरमन पद आलं, माझ्या माहितीप्रमाणे त्या 2 वर्षाचा ऑडिट वर्ग अ होता. हं. माझा त्यावेळेस त्या संस्थेच्या वतीने सत्कारही करण्यात आला होता की हं. लगातार 2 वर्ष तुम्ही धालेवाडी संस्था ऑडिट वर्ग अ मध्ये कसं काय आणली. तर त्याचं कारण असं होतं की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी असते. मी ज्यावेळेस सोसायटीचं चेअरमन पद घेतलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जवळपास आपल्याकडं 25 ते 30% हं. विरोधक हं. हे थकबाकीदार आहेत. हं. आणि या थकबाकीदारांच्या जवळ जर आपण गेलो, त्यांना जर सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या हं. तर ते भरणा करतील. आणि तशाच पद्धतीने मी विश्वासाने विरोधकांच्याकडे गेलो. मी त्यांना कधी म्हटलो नाही की तुम्ही माझे विरोधक आहात. हं. गावची सोसायटी आहे, आपण सर्वजण त्याचे सभासद आहोत, आपण सर्वजण त्याचे मालक आहोत. सगळ्यांनी मिळून जर सहकार्य केलं तर आपली संस्था अजून वरती जाईल आणि त्याचा फायदा पुन्हा आपल्या ज्या उंचीवरती आपण संस्था नेऊ त्या उंचीचा फायदा आपल्याला. जी इच्छा होती, मी जे विरोधकांना आव्हान केलं होतं, जी विनंती केली होती, त्या सर्व सभासदांनी ऐकली आणि जवळपास 2 वर्ष 100% वसुलीच्या दिशेने आम्ही संस्था नेली. आणि त्या 30% थकीत लोकांचा फायदा एवढा झाला की आमच्या सोसायटीचा जो थकबाकीचा जो स्तर होता तो वरती आला. त्याच्यातून आम्हाला प्रॉफिट झाला.
त्याच्यामुळे आम्ही 2 वर्ष ऑडिट वर्गामध्ये गेलो. पण थोडंसं ज्यांनी 15 वर्ष ती 10 वर्ष आधी सोसायटीची सत्ता भोगली होती किंवा गाव पातळीवरती त्यांची सत्ता होती, त्यांना ते खटकलं. कारण कसं असतं, मी आधी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी असते. राजकारण म्हणून काम करणं आणि त्या खुर्चीवरती सगळ्यांना घेऊन काम करणं, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं या स्वभावातला मी असल्यामुळे थोडासा मला त्याच्यामध्ये त्रास झाला. नक्कीच आता पुरंदरचं राजकारण हे पूर्ण ढवळून निघलेलं आहे. आता तुम्ही ज्या पक्षातून इकडे आलात तोच पक्ष आता सध्या भाजपमध्ये आलाय. संजय जगताप, माजी आमदार संजय जगताप असतील, यांच्या सर्वातून आता जर तिकीट मिळालं तर सगळं सर्वांशी मिळून जुळून इलेक्शन लढवणार का? निश्चित जुना नवा हा भाजपमध्ये कधी संघर्ष नसतो. हा. आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे हं. आणि आमचा नेता हे आमचं चिन्ह कमळ आहे. हं. कमळ हाच आमचा नेता समजून आम्ही सगळेजण काम करतो आणि इथून पुढे काम करत राहूया. मंडळी, संघर्ष, राजकारण आणि लोकांचा विश्वास, बाळासाहेब काळाने उर्फ हनुमंत काळाने यांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.